जगभरात केंद्र सरकार पाठवत असलेल्या शिष्टमंडळाला आक्षेप घेणाऱ्या संजय राऊतांचे शरद पवार यांनी कान टोचलेत। राष्ट्रीय प्रश्न येतात तेव्हा पक्षीय भूमिका घ्यायची नसते असं शरद पवार यांनी संजय राऊतांना सांगितलेलं आहे। दहशतवादावर देशाची भूमिका मांडण्यासाठी शिष्टमंडळ पाठवलं जात आहे। राष्ट्रीय प्रश्नामध्ये स्थानिक राजकारण आणू नये असं पवारांनी म्हटलेलं आहे। संसदीय कार्यमंत्र्यांनी त्यांच्या गोतावळ्यातली नावं काढलेली दिसत आहेत। आम्हाला विचारलं का शिवसेनेचा पाठवताना? यात तृणमूल काँग्रेस दिसते का तुम्हाला? या समाजवादी पार्टीत दिसते का तुम्हाला? यात RJD दिसते काय तुम्हाला? मग सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाते हे तुम्ही कोणत्या आधारावर सांगता? शिवसेनेचे लोकसभेत 9 सदस्य आहेत, म्हणजे एकनाथ शिंदेंच्या गटापेक्षा आणि शरद पवारांच्या गटापेक्षा आमचा 1 सदस्य तरी जास्त आहे ना। मग लोकसभेतल्या आमच्या सदस्याला पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का? खरं म्हणजे शिष्टमंडळाचं एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करायची संधी आम्हाला मिळायला पाहिजे। हे काय असं पक्षावरचे निर्णय नसते। ज्यावेळेला नरसिंहराव फायनान्स होते त्यावेळेला युद्धामध्ये भारताचं शिष्टमंडळ अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली होतं आणि त्या शिष्टमंडळात मी एक सभासद होतो। आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळी येतात त्यावेळेला पक्षीय भूमिका घ्यायची नसते। हे जसं नरसिंहरावांच्या काळामध्ये झालं की नंतरच्या काळात झालं तसंच आज या ठिकाणी होतं।